नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत। तर मित्रांनो, आजच्या ब्लॉगमध्ये आपण आपली भात शेती दाखवणार आहे। तर मित्रांनो, आता जे वर्षभर आपण मेहनत घेतो भात शेतीसाठी, ते आता आपल्याला त्याचे फळ मिळण्यास सुरुवात झालेली आहे। पण ज्यावेळी आपल्या मे महिन्यात जोपर्यंत त्याला कापून आपण घरी आणत नाही तोपर्यंत पूर्ण नाही बोलता येत की आपले फळ मिळाले। तर मित्रांनो, जे आपली भात शेती आहे ना, ते आता तयार झालेली आहे पूर्ण। काही ठिकाणी भात पिकलेलं आहे, काही ठिकाणी अजून तोट्यातून बाहेर निघतं आहे काय, तर तुम्हाला मी दाखवतो। आणि मित्रांनो, हे जे शेती आहे ना, आता भात आहे ना आपला, हे ते दूध घेत असतं म्हणजे जे तांदूळ बनतो ना, तो आधी पहिला दुधासारखं एकदम लिक्विड असतं त्याच्यामध्ये, तांदळामध्ये। तर ते लिक्विड पूर्ण घट्ट व्हायला टाईम लागतं, आणि ते लिक्विड म्हणजे पिण्यासाठी मित्रांनो हे डुक्कर आहेत ना, ते भरपूर येतात। मग ते जे आपले लोंबे असतात ना, ते पूर्ण चावून ते लिक्विड पूर्ण पिऊन टाकतात आणि पूर्ण शेतीची नासधूस करतात। तर तुम्हाला शेत दाखवतो ना मित्रांनो, हे पहा पाठीमागे आपल्या, हे जे पाठीमागे आपल्या हे दिसते ना, पाठीमागे आपल्या शेत हे दिसते ना पाठीमागे, तर त्याच्यामध्ये मित्रांनो डुकर यायला सुरुवात झालेली आहे बघा। हे एक, त्याच्यानंतर त्याच्या खाली पण अशा शेती एकदम गावच्या जवळच आहे, तरी पण इथं मित्रांनो हे रानटी डुकर येतात आणि शेतीची वाट लावतात। तर त्याच्यासाठी मित्रांनो आपण एक देशी जुगाडी बनवलेली आहे, तो तुम्हाला वेगळा ब्लॉग पाहायला मिळेल। तर हे तुम्हाला मी शेतीबद्दल तुम्हाला थोडक्यात माहिती देतो। म्हणजे कसं, जेव्हा आपण जे भात तांदूळ असतात, भातकुंड बोलतो आम्ही, ते जेव्हा पेरतो, पेरणीनंतर ते रोप काढून पुन्हा लावतो, लावल्यानंतर हे त्याला खत पाणी घालून थोडंफार शेणखत बोला अजून किंवा दुसरं कोणतं खत, युरिया खत असं घालून त्याची देखभाल करून आता एवढंपर्यंत पोहोचलेलं आहे। आता त्याच्यामध्ये तांदूळ व्हायची सुरुवात झालेली आहे, काही भात तांदूळ तयारी झालेला आहे, तेही तुम्हाला दाखवेल मी। आणि काही भाग अजून थोडंफार दूध घेते थोडं। तर ह्याच्यामध्ये खूप असे प्रोसेस असते मित्रांनो शेतीमध्ये, म्हणजे पेरणीपासून ते कापणीपर्यंत, झोडणीपर्यंत बोलावं लागेल। कारण आत्ता असे भात तयार झालेलं आहे, त्याच्यानंतर ना दिवाळीपर्यंत भात कापून होईल, त्याच्यानंतर झोडून पुन्हा ते वर्षभराचे जे मेहनत केली असते त्याचं मोबदला बोलता येईल। मोबदला म्हणजेच आपले कष्टाची मेहनत, कष्टाचं फळ ते घरी घेऊन जाणार आहोत आपण। चला तर मित्रांनो, पुढे व्हिडिओ कंटिन्यू पहा, नक्कीच व्हिडिओ आवडेल तुम्हाला। तुम्हाला दाखवतो मी आपलं लोंब येण्याच्या आधी त्याची प्रोसेस काय असते, तो कसा लोंबेतून बाहेर आपला ह्या ज्या भात पेंड असतं त्यातून लोंब कशी बाहेर निघते ते तुम्हाला पूर्ण दाखवणार आहे। चला तर पुढे कंटिन्यू पहा मित्रांनो, जे मध्ये दिसते ना ते थोडंसं तोडवल्यासारखं बघा, हे इकडचं क्लिअर दिसतंय, पण ते मध्ये बघा तुम्हाला दिसत असेल थोडं गॅप दिसते मध्ये, तर तिथं रात्रीची फिरलेले आहेत डुकरं। तर तुम्हाला एक दाखवतो मी, इथे आपल्याला बघायला मिळालं तर भाताचा तोटरा कसा असतं, ते त्याच्यातून लोंब कशी बाहेर पडते ते तुम्हाला पूर्ण दाखवतो आजच्या ब्लॉगमध्ये। पहिलं त्यासाठी आपल्याला दिसायला पाहिजे ते तोटरा कसं असतं ते ही पहा, आपली पूर्ण भात शेती आहे बघा। इकडे भात पूर्ण तयार झालेला आहे, इकडे पाहू शकता। पण तो समोर दिसतोय ना, तो तिकडे तो अजून हिरवागार आहे, म्हणजे अजून त्याने तोटरा आला नाही त्याच्यामध्ये बघा। इकडे बघा, डुकर न येण्यासाठी बघा इकडे डांबरगोली टाकले शेतामध्ये, हे बघा तुम्हाला दाखवतं। हे बघा इकडे या डांबरगोलीचा कदाचित वास असेल असं तर मला तर माहिती नाही, येत असेल म्हणून, पण कदाचित डुकर येत नसावीत, पण तरीही आले डुकर आतमध्ये, हे तुम्ही पाहू शकता पुढे। आणि ते बघा समोरचं आहे ना, ते तुम्हाला दाखवतो, थांबा एक मिनटं। हे बघा, हा पूर्ण भात तयार झालेला आहे। आता हा दिवाळीच्या आधी पूर्ण कापायलाच होईल थोड्या दिवसात, पण हा अजून बघा, हा अजून आलेला नाही, अजून याला तोटरा आले असतील आता कदाचित। हे बघा, याला अजून तोटरा पण नाही आलेला आहे मित्रांनो, हा कधी येईल माहीत नाही अजून, हा खूप याला टाईम लागेल। हा लावून जसं काही लावून उभा राहिला आहे तसंच वाटते, पण याला अजून तोटराच दिसत नाही कुठे। नाही, हा पूर्ण अजून हिरवागार आहे, ह्याच्यामध्ये अजून काही आलं नाही याला। तर हा बघा, इकडे मध्ये खड्डे दिसत आहेत ना, ते बघा, हा आपल्या बोटाच्या समोर जो गॅप दिसतंय वा इकडे एक, हे डुकराने पूर्ण नासधूस केलेली त्याच्यामध्ये। तर चला मी तुम्हाला तिकडे दाखवतो तोटरा कसा असतं भाताचा। वर मित्रांनो, हा पाय आपला निसर्गाचा एक व्ह्यू बघा कसा भारी दिसतंय, झूम करून दाखवतो। हे पहा, हे पहा इकडे,
तर मित्रांनो बघा, हे तुम्हाला सांगितलं होतं ना, जे भात पिकलं आहे ते बघा, हे भात पीक तयार झालेलं आहे पूर्ण. हे बघा, हे जे येल्लो टाईप दिसतंय ना, थोडंसं लाल शेडवर ब्राऊन ते तयार झालेलं आहे. आणि जे तुम्हाला दाखवतो बघा, हे जे हिरवं आहे ना, ते तेवढंसं त्याच्यामध्ये दूध असेल. हा बघा, हा दिसत असेल तुम्हाला, हा दूध आहे याच्यामध्ये अजून. हे बघा आपल्या हातावर त्या तांदळाचं दूध आलंय. हे खायला जास्त वेळ येतात, हे रानटी जनावरं. तर चल तुम्हाला अजून मी दाखवतो पुढे. आता ही बघा मित्रांनो, ही खेडीची लोंब आहे, जे लाल भातमध्ये होतं ना, लाल टाईप शिजल्यानंतर बघा, जे लाल थोडंसं कवर दिसतं भाताला, ते हे खेड आहे. ही बघा, ही पण खेडच आहे. ह्या मित्रांनो भुशाचा भात आहे, छोटंसं बारीक असं येतं दाना. तुम्हाला मी तोटरा नक्की दाखवेन, म्हणजे याची एक प्रोसेस कशी असते ती फक्त आपल्याला दिसला पाहिजे. थांबा, आपण इथे बघूया, आपल्याला कदाचित इथे दिसेल, पाहायला भेटेल आपल्याला एखादा. हां, तर हे बघा, आपल्याला भेटले इथे. हे बघा, हे जे सिंगल पात आहे ना मित्रांनो, हे गर्भ आहे त्याचं. हे बघा, हे गर्भामध्ये आहे पूर्ण. हे आता मी तुम्हाला एक खोलून दाखवतो कसं असतं ते. हे बघा, हे आता आपण हे काढलं आहे. हे गर्भातून आहे ना मित्रांनो, हे अशी एक लोंब बाहेर निघते बघा. एका हाताने काढता येत नाही मित्रांनो. हे बघा, ही अशी लोंब तयार होते. मी पहिलं काढून घेतो, तुम्हाला नंतर दाखवतो. हे कवलं खायला खूप भारी लागतं मित्रांनो. तुम्ही कधी खाल्लं असेल ना, तर जरूर कमेंट करून सांगा. हे पहा, हे एकदम कवली लोंब अशी एक गर्भामध्ये असते, आणि जसं त्याचं पूर्ण दिवस होतील ना, तशी एक लोंब बाहेर निघते. तर मित्रांनो, हे आता जे आपण काढले ना, ते आपण फेकून नाही देणार, ते आपण खाणार आहोत. हे खायला खूप भारी लागतं. त्या मित्रांनो, तुम्हाला दाखवल्याप्रमाणे ह्याच्यातनं जी लोंब निघते ना, ती सुरुवातीला नाही बघा, ही अशी असते. पण ज्यावेळी ह्याच्यावर जर पाऊस पडला, हे लोंब बाहेर निघताना, हे बघा, हे पण तुम्ही पाहू शकता, या बाजूबाजूला दोन आहेत. जर का ह्याच्यावर पाऊस पडला ना, तर हे जे तुम्हाला छोटे छोटे डॉट दिसतात ना असे, हे बघा इकडे दिसत असेल तुम्हाला, त्याला फूल बोलतात भाताचा. आणि जर का तो फूल पडला पावसाने, तर मग ह्याची पलजी तयार होते. ही अशी हे दिसते ना, हे काळं पडलेलं भात, ते पलजी आहे. त्याच्यात एकही तांदूळ तुम्हाला भेटणार नाही. पण हे जे तयार झालेले भात आहे ना, हे ह्याच्यावर पाऊस नाही पडलेला आहे, आणि हे पूर्ण तांदूळ असं तयार झालेलं आहे. पाहू शकता इकडे. हे बघा, हे एकदम भरीव तांदूळ आलेले आहे. हे बघा, हे पण पाहू शकता इकडे. हे पहा. चला तर मित्रांनो, बघा, हे वेगवेगळं भातावर असतं. जसं भाताचा प्रकार असेल ना, तसं भात असतं. तर बघा, हा इकडे पूर्ण तयार झालेला भात आहे. त्याच्यानंतर ना, हा इकडे बघा अजून येतोय. हा अजून पूर्ण तयार नाही झाला आहे. हा पण तुम्ही पाहू शकता इकडे, तो अजून तयार नाही झालेला आहे. तसं हा पूर्ण तयार झाला आहे. त्याच्यानंतर हा पण बघा तसंच एकदम तयार झालेला आहे. खेडी जास्त बघा, हे जे उंच भात असतं ना, ते खेडीच असतं. इतर भातापेक्षा जे हाईटनं उंच असतं ते खेड असते. तर हा नॉर्मल भात आहे, पण हे जे उंच आले ते खेडीचा भात आहे. तर मित्रांनो बघा, हे आपली भात शेती आहे सर्व. हे बघा, हे भात आता तयार झाले. जवळजवळ या दिवाळीच्या आधी एक सर्व भात कापायला होईल. हे पहा इकडे, असंच पूर्ण भात तयार झालेला आहे. व ही शेती मित्रांनो एकदम गावाच्या जवळच आहे. हे बघा, हे आपलं गाव आहे. इकडे समोर दिसत असतील हे सर्व घर आपल्या गावची. तर एवढं जवळ असून मित्रांनो, हे बघा इकडे जे रानडुकर असतात ना, ते पूर्ण शेतीची वाट लावतात. म्हणूनच माणसं सध्या शेती करायला कंटाळतात. हे बघा, इथे जे समोर जे खड्डा दिसते ना, इथे बघा, इथे पुढे ते डुकरानेच पूर्ण वाट लावलेली आहे. अजून तुम्हाला दाखवतो बघा, इकडे पुढच्या शेती दाखवतो.
बघा शेतासाठी आहे ना, शेतीला वाचवण्यासाठी खूप काही उपाय केले जातात. जसं की आता दिवस आहेत त्याच्यामध्ये आता मी तुम्हाला काही दाखवणार नाही, पण ह्याच्याचमध्ये नंतर आहे ना मित्रांनो, रात्रीची बॅटरी लावली जाते शेतामध्ये एक रबराला टांगून. ते तुम्हाला एक सेपरेट ब्लॉगमध्ये दाखवेल तुम्हाला कशी बॅटरी लावतो ते आपण शेतीच्या संरक्षणासाठी. खूप वेगवेगळ्या प्रकारचे संरक्षणासाठी पर्याय शोधले जातात. तर आता ह्याच्यामध्ये बघा तुम्हाला दिसत असेल, हे माझ्यामध्ये जे दिसते ना थोडंसं, त्याच्यामध्ये सर्व डुकरं फिरलेले आहेत. हे पहा इकडे भात एकदम तयार झालेला आहे पूर्ण, पाहू शकता इकडे. हे बघा भात पूर्ण तयार झालेला आहे. हा बघा इकडे या अशा लोंबी आहे ती. मित्रांनो हे पूर्ण वर्षाची मेहनत असते. ही पूर्ण इथून बघा, बघा हे सर्व हे पूर्ण भात शेतीच आहे. इथून ते खालपर्यंत एकदम घरापर्यंत, गावाच्या शेवटच्या घरापर्यंत. बघा इकडे पूर्ण भात शेती आहे ही. गावचं मित्रांनो दृश्य आहे निसर्गाचं, पाहू शकता तुम्ही. एकदम भारी असं दृश्य आहे. तुम्हाला इथे बघा झूम करून दाखवतो थोडंसं. इथे पहा आत्ता पाऊस थोडंसं कमी झालं आहे. आज सकाळपासून वरती पाऊस नाही पडला त्यामुळे पाणी कमी दिसत आहे, पण पाऊस पडल्यानंतर एकदम भारी वातावरण दिसतं. पाहू शकता हे आपल्या इकडे गाव. हे आपलं मित्रांनो आहे ते आपलं शेती आहे. हे शेणखत आहे. सर्व पावसाळी असणारं शेण सगळं शेतामध्ये येतं. त्याच्यामुळे भात बघा कसं जोरदार झालेलं आहे. पाहू शकता पूर्ण शेणखत आलेलं आहे शेतामध्ये. हे पहा जवळच एकदम शेती आहे आपली. पाहू शकता हे आपलं समोर दिसते ते घर आहे. हे बघा हे तुळस आहे इकडे शेताच्या बांधावर. बघा हा इकडे भात पूर्ण तयार झालेला आहे. 15-20 दिवसामध्ये पूर्ण भात कापायला होईल. या महिन्यामध्ये तो पूर्ण भात कापण्यासाठी होईल, तयार होईल. हे मित्रांनो बघा, हे आपण शेताच्या बांधावर कलम केलेलं आहे आंब्याला. हे जागेवरच बाटा लावलेला आहे, त्याच्यावरती हे कलम केलेलं आहे. आपण आणि हा पण पाहू शकता कसा मोठा झालेला आहे. पण हुंदीर ठेवतील तेव्हा. हो आलो. हा आलो. हा मित्रांनो बघा, हा यावर्षीच कलम केलेला आहे, पण त्याला लवकर सोडल्यामुळे बघा कसं झालंय, तो थोडंसं सुटलं आहे. त्याला लवकर सोडायला नाही पाहिजे होतं. हा बघा इथे तुम्हाला दिसत सुटलं आहे थोडंसं. त्याला लवकर सोडले, त्याची चूक केलेली आहे ती बाबाने. हे आपले मित्रांनो भात शेती. हा आलो. हे बघा इकडे आपल्या काकडीचं आहे ताना, पण एकही काकडी त्याच्यावरती आलेली नाही. हे आपलं गावठी गुलाब आहे. पाहू शकता त्याच्यावर खूप सारी फुलं येतात. आणि हा पपईवरती हा शेकटाचं झाड आपला. हे मित्रांनो आपण घरीच खुटे कलम केलेले आहेत, म्हणजे कलम बांधलेले आहेत. पाहू शकता इकडे हे जेवढे दिसतात ना आंबे समोर, ते आपण घरीच बनवलेले आहेत, कलम केलेले आहेत. ते मिरचीचं झाड बघा किती मिरची आली, त्याला तुम्हाला दाखवतो जवळून. पहा मित्रांनो ह्या मिरच्या बघा किती आले त्याच्यावरती. असं पूर्ण झाड भरलंय पूर्ण मिरच्याने. बघा तिकडे पण तुम्हाला त्या साईडने दाखवतो थोडंसं. चल सांगतो, जेवायला बसलीच नाही का तू? हा मग जेव चल. इकडे काय हे पहा मित्रांनो मिरच्या. हे पहा पूर्ण झाड भरलेलं असं मिरच्याने. पहा कुठे पेरू आहे. तर मित्रांनो हा ब्लॉग आता आपण इथेच संपवतोय. पुन्हा भेटून आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. चॅनलवर नवीन असेल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व शेअर करा.